सांगणार या ठिकाणी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत तडकाफडकी, काय नेमकं कारण आहे? आम्हाला सकाळी बोलवलं होतं, आम्हाला एबी फॉर्म साठी बोलवलं होतं. तिथं आम्हाला तिकीट एबी फॉर्म देणार होते ते, पण तिथं काहीतरी अडचणी आल्यामुळे आम्हाला त्यांनी टाळण्यात आलं. पक्ष आमचा हा बीजेपी वाल्यांनी विकत घेऊन टाकलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या अडचणी आली. त्याच्यामुळे आमच्या अभिषेक दादांनी आमच्यासाठी प्रयत्न भरपूर केले, पण आम्ही दादांचे कार्यकर्ते असल्यामुळे दादांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं होतं. पण शेवटी आमच्यासाठी दादांनी पक्ष विकल्या गेल्यामुळे बीजेपीने हा पक्ष विकत घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमचे जे चिन्ह होते त्या चिन्हांना यांनी विकत घेतलं. आमचे जे कार्यकर्ते होते यांना ते तिकीट देणार होते, त्या तिकीट आमच्या जागेवर दुसऱ्या लोकांना देण्यात आले. चिन्ह आमचं आणि बीजेपीचे लोक उभं तिथं राहत आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आमच्या अभिषेक पाटलांनी राजीनामे दिलेले. बघा, वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे का हा? कारण गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगरचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करत होते, मात्र ऐन वेळेस या ठिकाणी तुम्हाला डावलण्यात आलेलं आहे का तिकिटापासून? हा, तिकिटापासून आम्हाला संजय पवार आणि गुलाबराव देवकर यांनी आम्हाला याच्यात टाळण्यात आलेला आहे. आम्हाला त्यांनी हा पक्ष विकलेला आहे. कोणाला? हा भाजपला. कशावर म्हणजे काय कारण? कारण सेटलमेंट केलेली त्यांनी, कशी सेटलमेंट झालेली आहे. तिकीट त्यांनी 4 जागा विकलेल्या आहे आमच्या, आणि 2 जागा घरात ठेवलेल्या त्यांनी. जो 4 जगह दी है उसके कैंडिडेट के नाम आप बता? कौन नहीं, 17 वार्ड क्रमांक 17 में है, साहिल पटेल है, बहुत कुछ लोग है, उनके बीजेपी के लोग है. उनको ये सेटलमेंट करके पक्ष हमारा है, सिंबल हमारा है ना, लोग उनके है बीजेपी के. अनेक वर्षापासून काम करतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं केलेले आहे, तर पुढची भूमिका तुमची काय असेल? मी अपक्ष लढणार आहे वार्ड क्रमांक 18 मधून. मी बंडखोरी करणार आहे. मी दादांचा चाहता आहे, अभिषेक पाटलांचा, आणि आमचे नेते आहे अजितदादा पवार. मी यांच्या माध्यमातून लढणार आहे आणि मी बंडखोरी करणार आहे. आप कितने लोगों ने राजीनामा दिया? हमने कम से कम 50 लोगों ने राजीनामा दिया है. 50 लोकांनी काय केलं? आम्ही राजीनामा दिला सर्व. कशाचा? महानगर अध्यक्ष पासून तर सुरात पंत चिटणीस वगैरे संघात अजित पवार गटाला. आपलं नाव? प्रदीप अशोक पाटील, महानगर उपाध्यक्ष. साधारण आपण या घडामोडीमध्ये काही पुरावे देखील सादर करणार आहे माझ्याकडे पुरावे. काय दाखवा ना. समोर गेलो. देवकर बोलताय ना? हो, हा, प्रदीप पाटील बोलतोय. आता महापटाई ग्रुप माहिती ना, नाव माहिती होतं. आता तुमच्या मनासारखं झालं, पक्ष विकून टाकला, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित झालेल्या आहे तुम्हाला. बरं, ठीक आहे, बंद करा, बंद करा. हा, दुसरी काय करायचं? काय संवाद आहे? कोणाशी संवाद आहे? काय संवाद आहे? हा गुलाबराव देवकरांची. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. अभिषेक दादांना त्यांनी सांगून आम्हाला सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या, पण देवकरांनी आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. म्हणजे 2:30 वाजेपर्यंत 2:40ला आम्ही तुम्हाला तिकीट एबी फॉर्म पाठवणार आहे, पण शेवटपर्यंत आम्हाला एबी फॉर्म आलेला नाही. हा पण त्यांचा मला आलेला आहे. किती एबी फॉर्मची आपली अपेक्षा? 25 जागा सांगितल्या होत्या, पण शेवटी 6 जागेवरती तो निर्णय झालेला होता.